ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, खरोखरच परमेश्वर मनुष्याच्या विश्वासाची परीक्षा पाहतो का? परमेश्वर मनुष्याची संयम वृत्ती चाचपडून पाहत असतो का? हो, नक्कीच. परमेश्वर मनुष्याचाही किती विश्वास आहे आणि तो विश्वास किती दृढ आहे हे नक्कीच पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. मनुष्याठाई किती संयम वृत्ती आहे याकडे परमेश्वर लक्ष देऊन असतो. आणि म्हणूनच प्रत्येक क्षणाला चटकन आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नसते. प्रत्येक गोष्ट ताबडतोब किंवा तातडीने मिळत नसते. त्यासाठी खूप विलंब लावावा लागतो. त्यासाठी खूप वाट बघावी लागते. परंतु परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला किंवा माणसाला योग्य त्या वेळेला, योग्य त्या क्षणाला योग्य ते फळ नक्कीच देत असतो. असा कुठलाही व्यक्ती नाही की जी परमेश्वराकडे आलेले आहे आणि परमेश्वराला त्या व्यक्तीचा विसर पडलेला आहे. आजचं शुभवर्तमान आपल्याला एका स्त्रीचं उदाहरण ठेवत आहे. जी स्त्री यहुदी नव्हती, जी कनानी होती. आणि यहुदी लोकांप्रमाणे कनानी हे लोक अल्पविश्वासू आहेत, ज्यांना देवाच्या दयेची अधिक गरज आहे. किंबहुना यहुदी लोक या लोकांना फार नीच किंवा कमी लेखत होते. आणि या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः यहुदी होता. सर्व जगामध्ये महत्वाचं स्थान मिळालेला यहुदी समाज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासमोर जात आहे. आणि ही बाई स्त्री जी कनानी होती, अल्पविश्वासू होती, जी इस्रायलच्या कुळामधली नव्हती, ती प्रभू येशूच्या मागे ओढत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिला एकाही शब्दाने उत्तर देत नाही. कदाचित तिला वाटलं असेल की हा यहुदी आहे आणि म्हणूनच माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. हा यहुदी आहे किंवा याचं स्थान उच्च असल्यामुळे माझ्याशी संभाषण करण्यासाठी टाळत आहे. या सर्व गोष्टीचा विचार तिच्या मनामध्ये नक्कीच आला असेल, तरी सुद्धा ती काही मागे हटत नव्हती. जवळजवळ ती प्रभू येशूच्या मागे चालत राहिलेली होती, विनवणी करत होती, आरडाओरडा करत होती. प्रभू येशू ख्रिस्त तिच्याकडे पाहत नव्हता, तिच्यावर बोलत नव्हता. परंतु या सायलेंट मोड मध्ये प्रभू येशू ख्रिस्त तिचा विश्वास तपासून पाहत होता. प्रभू येशू ख्रिस्त खरी तिच्या विश्वासाची चाचणी घेत होता. प्रभू येशू ख्रिस्त तिची संयम वृत्ती जाणून होता. आणि तिच्या त्या या संयम वृत्तीकडे पाहून आणि प्रखर विश्वासाकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्त अजून तिला काहीतरी खाली पाडण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे व तिला सांगत आहे की घरचं जेवण मेजाखालच्या कुत्र्यांना देणे योग्य नाही. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त यहुदी लोकांचं मन तिच्यासमोर उघडं करत आहे. ज्याप्रमाणे हे कनानी लोक केवळ अल्पविश्वासू नव्हते, परंतु यहुदी लोक यांना कुत्र्याप्रमाणे वागवत असत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे कनानी लोक म्हणजे जणू काही रस्त्यावरचे कुत्रे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मुद्दामून यहुदी लोकांचं मन तिच्यासमोर उघडं करत आहे की तिचा आता काय रिस्पॉन्स असणार आहे. तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताला खरोखर स्पर्श करण्यासारखं होतं. ते उत्तर काय होतं? इवन मेजाखाली असलेली कुत्रे देखील त्या मेजावरून पडणाऱ्या भाकरीच्या तुकड्याच्या शोधामध्ये असतात किंवा त्या भाकरीच्या तुकड्यासाठी थांबलेले असतात. याचा अर्थ तिने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की मी यहुदी नाही, परंतु यहुदीच्या मेजावरून पडणारा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद जर मला मिळाला तर मी धन्य होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिच्या त्या विश्वासाकडे पाहून, संयमवृत्तीकडे पाहून, तिच्या त्या स्मार्टनेसकडे पाहून तिला सांगत आहे, जा, तुझी मुलगी बरी झालेली आहे. कारण या संपूर्ण इस्रायलमध्ये तिच्यापेक्षा जास्त विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताला कुठे सापडलेला नव्हता. खरोखरच आपली परिस्थिती त्या स्त्रीप्रमाणे असते. कधी कधी समाजाने भविष्यवाणी केलेलं, कधी कधी यहुदी समाजाप्रमाणे आपल्याला देखील दडपण असते.
आणि आपल्याला वाटते की परमेश्वर कधी आपली प्रार्थना ऐकत नसतो, परमेश्वर आपल्याकडे दुर्लक्ष करत असतो, परमेश्वर आपल्याकडे ऐकून न ऐकल्यासारखं करत असते. परंतु असं नाही. या संपूर्ण गोष्टीमध्ये परमेश्वर आपली संयम वृत्ती चेक करत असतो, आपला विश्वास परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या विश्वासामध्ये जर आपण परीक्षेमध्ये पास झालो तर परमेश्वर स्वतः आपली वाहवा करत असतो. या कनानी स्त्रीप्रमाणे आपण देखील विश्वास प्रगट करूया, संयम वृत्ती ठेवून प्रभू येशूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करूया आणि एक ना एक दिवस आपली ओंजळ परमेश्वर स्वर्गीय आशीर्वादाने नक्कीच भरणार आहे. आमेन.